CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। शेगाव शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून कामाला असलेल्या महिलेचे अंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत हॉटेल मालकानेच कर्मचारी महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शेगाव शहरात खळबळ उडाली आहे। शेगाव शहरातील खामगाव मार्गावरील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये अनेक महिला कर्मचारी कामावर आहेत। हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याचे या हॉटेल मालकाने चोरून अंघोळ करतानाचे फोटो व व्हिडिओ काढले व ते व्हायरल करण्याची धमकी पीडित महिलेला देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, शिवाय जातीवाचक शिव्याही दिल्या। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी तात्काळ हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्ते याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार, विनयभंग व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। या घटनेमुळे शेगाव शहरात खळबळ उडाली असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे दिनांक 12/5/2026 रोजी फिर्यादीवरून यातील आरोपीने तिचा विनयभंग केला, त्याचप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अपराध क्रमांक 304/26 कलम 74, 75, 76, 77, 78, 115(2), 296, 351(2) भारतीय न्याय संहिता तसेच RW 31, W 112, 31 R S 32 VA अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला असून यातील आरोपी अटकेत आहे। त्याला पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याकामी न्यायालयात हजर केलेला आहे आणि यात पुढील तपास माननीय ADPO साहेब प्रदीप पाटील साहेब करीत आहेत। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।